श्री स्वामी समर्थ. पुढचे 220 दिवस नुसता पैसा. राहूचे नक्षत्र परिवर्तन या 3 राशीच्या लोकांना करणार मालामाल. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ठराविक वेळेनंतर ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. या राशी परिवर्तनाचा प्रभाव प्रत्येक राशीवर पाहायला मिळतो. नवग्रहात राहूला मायावी ग्रह म्हटले जाते. सो प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा कायापालट करू शकतो. ऑक्टोबर 30, 2023 रोजी राहू ग्रहाने मीन राशीत प्रवेश केला होता. राहू केवळ 1.5 वर्षातून एकदा आपली चाल बदलतो. सध्या राहू मीन राशीत विराजमान असून तो मे 2025 पर्यंत याच राशीमध्ये राहणार आहे. त्यानंतर राहू शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करेल. तसेच लवकरच राहू नक्षत्र परिवर्तन करणार आहे. सध्या राहू रेवती नक्षत्रामध्ये असून 8 जुलै रोजी तो उत्तर भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल. हे नक्षत्र शनीचे आहे. वर्षाच्या शेवटपर्यंत राहू या नक्षत्रात राहील. हा 220 दिवसांचा काळ 3 राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. बघूया कोणत्या आहेत त्या 3 भाग्यवान राशी. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा. नंबर 1, वृषभ राशी. राहूचे नक्षत्र परिवर्तन वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी ठरेल. या काळात अनेकदा वृषभ राशीच्या व्यक्तींना आकस्मिक धनलाभ होतील. करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील. अडकलेले पैसे परत मिळतील. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. केवळ आपल्या आईच्या आरोग्याची काळजी घ्या. या काळात तुम्हाला तुमच्या आई वडिलांची खूप साथ मिळेल. धार्मिक कार्यात आनंदाने सहभागी व्हाल. या काळात तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबियांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेम संबंध सुखमय होतील. नंबर 2, तुळ राशी. राहूचे नक्षत्र परिवर्तन तुळ राशीच्या व्यक्तींसाठी खूप सकारात्मक ठरेल. या काळात शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. तुळ राशीच्या व्यक्तींना शुभ परिणाम पाहायला मिळतील. नवीन कार्य सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे. वैवाहिक जीवन सुखमय असेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. समाजात मान सन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्य होतील. नोकरीत बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. ऑफिसमध्ये तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. या काळात तुमच्या मानसन्मानात वाढ होईल. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. त्यांची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबियांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नंबर 3, वृश्चिक राशी. राहूचे नक्षत्र परिवर्तन वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी खूप भाग्यकारी ठरेल. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल.
नवे वाहन, घर, जमीन खरेदी करू शकता. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. कुटुंबातील वाद मिटतील. कुटुंबात शांततेचे वातावरण राहील. नोकरी करणाऱ्यांची पगार वाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभ होईल. आरोग्य उत्तम राहील. या काळात तुम्हाला तुमच्या आई वडिलांची खूप साथ मिळेल. धार्मिक कार्यात आनंदाने सहभागी व्हाल. तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.